पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे आज या ठिकाणी जो उद्योग श्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे त्यासाठी उपस्थित असलेले पोस्ट मोटर विरोधी ग्रुपचे माननीय अभय शिरोडे सर तसेच आपल्या बहुतेक विधानसभेचे आमदार निदान एक महिन्यात तरी आमदार म्हणतो कारण एक महिन्यानी माननीय राज्यमंत्री अशी वेळ यावी अशी मी कारण हॅट्रिक साधलेली व्यक्ती ही मंत्रिपदाच्या जवळ जात असते म्हणून दावेदार तर आहे पण जात असते माझे सभागृह सरकारी माननीय संजय शेठ वाबळे आपले मार्गदर्शक आणि त्यांच्यामुळे संघटना नावावर आली वाढली असे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सपकाळ तसेच आपले मित्र नितीन सरदे संघटनेचे अध्यक्ष नितीन चिमनकर उपाध्यक्ष आणि या समितीचे अध्यक्ष संजय शेठ आहेर सचिव माननीय दीपक पल्ले आणि आजच्या या गौरव पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी असलेले सावंतराव साहेब जे उद्योजक पण आहे पण आणि ते माझ्यामध्ये पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष पण आहेत त्यांचं कार्य खरोखरच नरेंद्र दाभोळकर साहेबांबरोबर पाहिलं अतिशय चांगलं कार्य आहे आणि त्याबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं कार्य आहे त्यानंतर ठाकूर साहेब तसेच गागरे मॅडम एक जर्मन ग्रुपची मॅग्नोब्लाची कंपनी त्याच्या ग्रुपने इथं घेतली आणि चांगली भरभराटीला आलेली आहे तसेच विवेक इनामदार जे देखीलचे बादशाह आहेत पण मीडिएटर पण आता वक्तृत्व तोंडाचे बादशाह आहेत चांगल्या रीतीने आपल्या पाहतो आम्ही खरोखरच आमच्या या पिंपरी शहराच्या समस्या आपण अतिशय चांगल्या रीतीने टीव्ही चॅनलद्वारे मांडता त्यामुळे विकासाला व समस्येला चालना त्यामुळे आपण खरोखरच पुरस्काराचे मानकरी आहात निश्चित मानकरी आहात त्यानंतर सत्तावंत संजय राऊत साहेब व सूर्यकांत जाधव साहेब अशा अनेक पुरस्कारांचे मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व संचालक सहकारी सर्व उद्योजक बंधूंनी आज संघटनेने खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रामध्ये औद्योगिक क्रांतीसाठी पुढचं पाऊल उचललं असं मी म्हणेन याचं कारण म्हणजे पुरस्कार देऊन उद्योजकांना प्रोत्साहित करणे हा माझा हेतू आहे मंदीचे संकट आहे अनेक समस्या आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत उद्योग क्षेत्राला त्या बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न संघटनेमार्फत तसेच आमदार साहेबांच्या मार्फत आम्ही केलेला आहे त्यामध्ये विशेषतः पूर्वीच्या काळाची जी वीज टंचाई होती लोड शेडिंगचा हा पूर्ण भाग आपल्या क्षेत्रात पूर्णतः बंद केला आणि उद्योजकांना खऱ्या अर्थाने संजीवनी त्या ठिकाणी मिळाली आणि त्या काळात अतिशय वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागलं असे अनेक चांगले उपक्रम आहेत संघटनेने केलेली कामे बंद साहेबांनी सांगितलेले असेल मला एवढंच म्हणायचं की ग्लोबलायझेशनमुळे आपण मोठ्या कंपन्यांना आपल्या दरामध्ये डिस्काउंट देऊन अथवा रेट न वाढवता जे उद्योग सांभाळण्याचं मोठ्या उद्योजकांना सहकार्याचं करण्याचं काम केलं तसेच आपलेही उद्योग वाचवले तर त्या दृष्टीनं ही औद्योगिक क्रांतीसाठी आपण जी मदत हे एकदा आपल्या लघुउद्योजकांचे फार मोठं आहे आणि याची कुठेतरी दखल मोठ्या उद्योजकांनी घेणे गरजेचे आहे आजही मोठ्या उद्योजकांची परिस्थिती मनाशी चांगली नाही विशेषतः वाहन क्षेत्र त्या ठिकाणी अजूनही कॉम्पिटिशनमुळे फार कॉम्पिटिटिव्ह दरामध्ये आपले वाहने विकावे लागतात आणि हे करताना
त्या सर्वांचं योगदान, तसेच शासनाचं योगदान, केंद्र सरकारचं असेल, राज्य शासनाचं असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था, इन्स्टिट्यूटचं महापालिका, MIDC असेल, महावितरण, या सर्वांचं मिळायला पाहिजे. कारण उद्योग चालवणे आज फार कसरतीचे आहे आणि आपलं पिंपरी चिंचवड क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून नावलौकिक आहे की टिकावं या दृष्टीने शासकीय पातळीवर तसेच महापालिका पातळीवर आम्ही प्रयत्न करणे गरजेचं आहे. चांगले उद्योग आपल्या इथं आहे. परत आता मुख्यमंत्री सांगितलं मंगळ यानाकरता आपल्या भोसरीमधून दरपार केलेली आहे. ही एक आपल्या उद्योग नगरीचं भूषण आहे, भूषणावर गोष्ट आहे. असेच उद्योजक आपल्या क्षेत्रात घडावे. जास्त मी बोलत नाही कारण विरोधी आहे, तसे एक चांगले उद्योजक आहे, तसेच एक चांगले वक्ते आहे. आम्हाला जकात बंद करण्याच्या काळात तोच मोठं जेव्हा मिटिंग झाली आम्ही त्यांचे विचार ऐकले आणि खरोखरच एक मुक्त व्यापाराचं पाऊल त्यांच्यापासून सुरुवात झालं आणि जकात बंद झाली. त्यानंतर जरी एलबीटी आले असेल तरी आज मुक्त व्यापार तिथं वाहनं थांबणे किंवा वाहनं अडवणे किंवा मागं वाढ लागले का ह्या अशा गोष्टीतून तरी उद्योजक मुक्त झाले. एलबीटीचा काही काम जायचं असेल तर ते शासकीय पातळीवर काही समस्या सोडवायच्या अंदाज बैठकी होते. अजून काही घ्यायचे आहे पुढील काळामध्ये आपण सगळ्यांना निश्चित प्रयत्न करीन अशी अपेक्षा करतो आणि सांगतो. धन्यवाद.